आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट, जड से जुडो, विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अंबुजा सिमेंट, स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, संशोधनेनं समृद्धी, बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक, असोसिएट स्पॉन्सर डेकोरस, सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य, स्वच्छ दाणेदार झकास चवदार सोनपरी भगत, डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट. आता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. नमस्कार माऊली, मी रुबीना पठाण. झी 24 तासच्या आनंदवारी या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आषाढी वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक सुखद समाधान दिसतं. हे तेज असतं भक्तीचं आणि विठ्ठल भेटीच्या आशेचं. यंदाही वारकरी पंढरपूरच्या वाटेवरून निरंतर चालताय. आता काहीच दिवस मग प्रत्येक वारकरी लाडक्या विठुरायाला डोळे भरून पाहिल. पंढरीचा हा प्रवास त्यांना प्रचंड हवाहवासा वाटतो आणि या प्रवासात कसा भक्तिभाव दाटून येतो हेच आपण आनंदवारीत पाहतो. आज आनंदवारी पोहोचली आहे नातेपुते गावात. पाहुयात अभिनेते संदीप पाठक यांच्यासोबत. मंडळी, बरड मुक्काम होता काल पालखीचा आणि तिकडनं वारकरी निघालेले आहेत नातेपुतेच्या दिशेनं. आज नातेपुतेला मुक्काम आहे आणि नातेपुतेला मस्त जत्रा भरलेली आहे. जत्रेमध्ये एन्जॉय करणार आहेत का? जत्रेमध्ये जाणार आहेत का? नातेपुतेची जत्रा फेमस आहे. काही खरेदी करणार आहेत का? काही किती वारी आहे का? 32वी वारी आहे. आणि कसं वाटतं एवढ्या वाऱ्या केल्या? कसं वाटतंय? चांगला आनंद वाटतोय. आनंद वारीमध्ये आल्यावर मनाचं एक समाधान होतं. देव प्रसन्न होतो माणसाला, आनंद वाटतो माणसाला आणि 12 महिन्याचा थकवा असा निघून जातो. असं वाटतंय की आपण कुठं देवाला एका हे करू राहिलो, चाललोय. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, आम्ही नातेपुतेकडे जात असताना मस्त वारकरी स्वच्छ पाणी स्नान करतायत. गाडी थांबविली, लगेच उतरलो. म्हणलं तुम्हाला भेटलं पाहिजे सगळ्यांना. कसं वाटायलं? एकदम वारीमध्ये एकदम मस्त वाटतंय. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. एकदम भारी, एकदम भारी. आता आपण अभंग विसरून गेलेलो आहेत वारीमध्ये आणि आपण पाण्यामध्ये आहोत, तर एखादा गंगेचाच काहीतरी अभंग होऊन जाऊ द्या. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाईल भंगा सकळ दोष जाय भंगा सकळ दोष जाय भंग. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमापुरी, त्याशी नाही यमापुरी, त्याशी नाही यमापुरी. कुशावरता करिता स्नान, त्याचे कैलाशी राहणे, त्याचे कैलाशी राहणे, त्याचे कैलाशी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना, त्याच्या पुण्य नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमापुरी. देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडी अहिल्यावारी 2025.
या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर इतकं छान त्यांनी सजावट केलेली आहे. आणि 2 वेळा मी बघितलं, अरे म्हणलं थांबा गाड्या, ह्या सगळ्यांना जरा बोलतं करू आणि जाणून घेऊ. माझ्यासोबत या सगळे अहिल्या देवी बसल्यात. आहा, कुठल्या आहेत? उस्मानाबाद, हा? धाराशिव, धाराशिव. तू? तिथलीच मी. धाराशिव, हा? धाराशिव 100 माणूस एकाच गावचा आहे. एकाच गावचं 100 माणूस आहेत. आणि कसं वाटतंय, वेगळी स्पेशल दिंडी अहिल्यावारी. या दिंडीमध्ये तुम्ही आज कसं वाटतंय? छान अहिल्यादेवीला कसं वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय. आम्हाला तर लय भारी, म्हणून तर थांबलो ना. लय भारी, लय भारी. कसं वाटतंय? एकच वारी, हा? एकच वारी, अहिल्यावारी. अहिल्यावारी. माऊली बोला, तुम्ही ही सजावट केली, संकल्पना तुमची आहे, आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचं हे त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे. आणि या त्रिशताब्दी जयंती वर्ष आणि श्री संत श्रेष्ठ माऊलींचा पालखी सोहळा हा लागूनच आल्यामुळे हा एक महाराष्ट्राला, देशाला, संत परंपरेला दुर्गुणित करणारा आनंद या अहिल्यावारीमधून, या माऊलीच्या वारीमधून आपण या आळंदी पंढरपूर रस्त्यावर साजरी करतोय. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळपास 250 वर्षापूर्वी जे देवदेश धर्मासाठी जे काम केलेलं आहे, त्या कामाच्या विचाराला या वारीच्या माध्यमातून उजाळा मिळावा आणि त्यांचं हे त्रिशताब्दी वर्ष लाखो लोकांपर्यंत या वारीच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून पोहोचावं, यासाठी पुण्यश्लोक फाउंडेशन पुणे आणि बेंबळी तालुका जिल्हा धाराशिव येथील वारकऱ्यांनी ही अहिल्यावारी काढलेली आहे. या त्रिशताब्दी सोहळ्यामधून लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं जे काम आहे, त्याच्या विचाराचा वसा आणि वारसा 1% लोकांनी जरी स्वीकारला तर हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. माऊली स्त्री शक्ती आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की अहिल्यादेवींनी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी समाजासाठी जे काम केलेलं आहे, त्यातून खरंच आपण 1% जरी शिकवण मिळाली, आपण शिकलो आणि ते अंमलात आणलं तर आपला देश, म्हणून आपल्याला भारत माता, आपण म्हणतो ना भारत माता, असं आहे ते. आता ह्या ज्या अहिल्यावारीमधल्या ज्या माऊली आहेत, त्या म्हणल्या सर आम्हाला काहीतरी म्हणायचंय, अभंग म्हणायचं आहे. काय म्हणायचंय? समाधी घेतली आळंदी. दणका आवाजात होऊन जाऊ द्या. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, तर ही जी फॅमिली आहे त्यांना आपण विचारूया, कारण यांनी साधारण किती आज वाटप आहे? आज 2500 बॉटल. 2500 बॉटल, 2500 बॉटलचं आज वाटप आहे आमचं. 2500 पाण्याच्या बाटल्या वाटताय तुम्ही? काय, कशामुळे, कमून ठरविलं हे? काय नाही, आपल्या माऊलीची सेवा करायची. 2500 पाण्याच्या बाटल्या. वारकऱ्यांना कसं वाटतं ते वाटताना? वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कसं आनंद असतो. आनंद असतो. काय तुम्हाला कसं वाटतं ताई? छान छान वाटतं. आणि दरवर्षी ही सेवा करावीशी वाटते. पुढे 10 अजून चालू ठेवणारच. चालू ठेवणार. पुढे वारसा कोण तुम्ही? मुलगा. हो. तुला कसं वाटतंय? हा, चांगलं वाटतंय. एरवी तुमचं कसं आहे, प्रॉफिट लॉस ह्याच्यामध्ये असतात तुम्ही, बिझनेस आहे तुमचा. पण वारीमध्ये प्रॉफिटच आहे, सगळा प्रॉफिट मध्येच असते. लॉस हा ही प्रकार नाही आमच्या बुद्धीला कधीच. वारकऱ्यांना पाणी वाटप केलं की प्रॉफिट मध्येच आहे. आनंदी. धन्यवाद. हे असे आहेत, हे गावातली लोक आहेत आणि गावातली लोक आपला काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून अतिशय पुण्याचं काम तुम्ही करता आहात. सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या देताय. वारकरी तहानलेले आहेत, मागं रांग लागलेली आहे. आम्ही फार वेळ घेणार नाही, सगळ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटा.
आहा, गरम गरम नुकती माऊली. चांगली. हा, नुकतीच काढली. ही तर सुद्धा आहे, इकडं सुद्धा आहे. मोह आवरत नाहीये. आहा, वा. तिकडची घेऊ का? किती 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 काढणार आहे नुकती आज? 10 किलो. किती लोकांसाठी? 400 लोकांसाठी. एरवी लग्नामध्ये बुंदी काढणं, नुकती काढणं वेगळं. हा, वारीमध्ये काय कसं वाटतं? छान वाटतंय. चांगलं वाटतंय. कमून काय आनंद? काय आनंद म्हणजे काय? ते माऊलीचा आनंद तसा आहे. ते हा, माऊलीचा आनंद वेगळा आहे. माऊलीचा आनंद वेगळा आहे. आणि लग्नातली नुकती जरा चवीला वेगळी लागती आणि वारीतली वेगळी लागते. वेगळी लागते. इथं काही गोडच लागते. काही गोडच लागतंय. मटेरियल तीच आहे, साखर तीच आहे माऊली. हा, नुकती तीच आहे, पण काहीतरी वेगळा गोडवा आहे. आनंदाचा गोडवा आहे. बरोबर आहे. हे बघा, आबा बाबा बाबा, केवढी चपाती ताई. हा, एवढी मोठी कमून. हो. बापू, एकच खाईन तिकडच जाय म्हणजे एका चपातीत 4 जण. एवढी मोठी कमून करतात? मोठी करतात. मोठी. हा. आणि किती वर्षापासून आहे वारीमध्ये? आम्ही 17-18 वर्ष व्हायले. आणि 17-18 वर्ष तुम्ही हे काम करताय? हो. स्वयंपाक करताय? हो. कसं वाटतंय वारीमध्ये? हा, वारकऱ्याला जेव घालतात आम्ही. वारकऱ्याला जीव घालतात. पुण्याचं काम आहे. हो. घरी जातो स्वयंपाकाला. हा, घरी जातो. कुठलं गाव आहे? आमचं परभणी जिल्ह्यात तारकळस. हा, ताडकळसचे आहेत तुम्ही? आबा बाबा बाबा बाबा, आमचं गाव आहे ताडकळस. मग आमचे आजोबा तिकडं बंडू गुरु. हो. बंडू गुरु मग हे काका आहेत. बंडू गुरु आपल्या गावाकडचे माणसं भेटले. हा, आणि आमचे आजोबा होते विद्याधर गुरु. हा, मग पुतणी आहे मी बंडू गुरुचा. अतुल पाठक, आतिश. गावाकडचे लोक भेटले गड्या. म्हणजे बरं का, परभणी जिल्ह्यामध्ये ताडकळस आहे, तिथं आमची शेती आहे. बंडू गुरु माझे काका आहेत. आणि 5 कळस आहेत माऊली. ताडकळस, फुनकळस, शिरकळस, तामकळस आणि अजून एक कळस आहे. हा, शेतात बांधले किंवा काय? तुमच्या चुलत्यात शेतात बांधले की घर ना? शेताला जातो निंदायला आम्ही कामाला. तिकडच काकानी घर बांधलंय. हो, घर बांधलंय. आमच्याच घरी त्या भावानं वावर केलं. काय बाबा, गावाकडचे लोक भेटले. ताडकळस म्हणजे माझं गाव, माझं गाव आहे. वडिलांचं गाव ताडकळस आहे. शेती ताडकळसला आहे. शेताला तुमच्या निंदायला जातो. ताडकळसची लोकांचा आहार लय तगडा आहे, म्हणून चपात्या एवढ्यात. तुमचा लेक आम्हाला आढळली होती म्हणते. तुम्ही कुठेशी राहतात? माऊली, माऊली, आज आम्हाला इथं परभणी जिल्ह्यातली दिंडी भेटलेली आहे. स्वागतासाठी समदे तयार आहेत. जेवणाची तयारी चालू आहे. आपल्या भागातले लोक भेटलेत. आज जेवल्याशिवाय नाही, आज नुकती झोडूनच. या, तिकडं तयारी चालू आहे माझ्या स्वागताची. या माऊली. पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोच्या मना झाले अवभानी, येणे सोच्या मना झाले अवभानी.
खंडेराया तुला करीत नवसू, खंडेराया तुला करीत नवसू, मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू, मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू. मरू दे रे सासू, खंडेराया मरू दे रे सासू, मरू दे रे सासू, खंडेराया सासू मेल्यावर तुटला सरा, सासू मेल्यावर तुटला सरा, मरू दे सासरा, खंडेराया मरू दे सासरा, मरू दे सासरा, खंडेराया मरू दे सासरा. अगरा दे ग तुला पुसत घोंगडीवाला, अगरा दे ग तुला पुसत घोंगडीवाला. तुला पुसत घोंगडीवाला, अगरा दे ग तुला पुसत घोंगडीवाला, अगरा दे ग तुला पुसत घोंगडीवाला. तुला पुसत घोंगडीवाला. तुला पुसत घोंगडीवाला, अगरा दे ग तुला पुसत घोंगडीवाला, अगरा दे वारीत यावं लागतंय. बोला माझ्यासोबत बरं का माऊली आता नवनाथ महाराज आहेत. परभणी गाव कोणतं आहे? उस्मत तालुका, जिल्हा हिंगोली. आता मला सांगा, हे मोठ्या संख्येनं वारीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातले जे विठ्ठल भक्त आहेत ते सगळे सहभागी होतात आणि जसं म्हणजे आता म्हणजे बहरत चालली वारी, मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, तरुण पिढी सुद्धा सहभागी होते. तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही जेव्हा मोठ्या संख्येनं परभणी भागातून येता आणि वारीविषयी आम्हाला जरा जाणून घ्यायचं तुमच्याकडे. वारीला भेट असताना आम्ही पंढरीच्या परमात्म्याच्या दर्शनाची आणि ज्ञानोबारायच्या जगद्गुरु तुकोबारायच्या संगतीमध्ये चालत असताना एक आत्मीयता प्राप्त होती आणि जी आमच्याकडून जेव्हा त्यावेळेला परतली, जे हर्ष निर्माण होतो, आनंदाची डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची या तत्पुरुष स्वरूपाने आम्ही जे वारीला येतोय ते सर्व तिकडचं सुख दुःख कुठल्याच प्रकारचं काही समोर न येता आम्ही सर्व विसरून अगदी तेव्हा ज्ञानोबारायांच्या तुकोबारायच्या संगतीमध्ये चालत असताना गजरातून आमची सर्व आम्हाला वार विसरून जातो, तारीख विसरतो. कधी कधी जीवनामध्ये आम्ही कुठे हे पण आठवण राहत नाही. महाराज वारकरी हे परभणी जिल्ह्यातून तुम्ही म्हटलात ना जगात जर्मनी, भारतात परभणी, हे परभणीची एक मोठी सुविधा आहे. सर्व आमच्या भागातील जी मंडळी येते वारकरी म्हणून, तर महाराज आमचं एक जीवन असं आहे की इथं आल्याच्या नंतर वरदा जरी करत असतील ते तरुण होतात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना तेव्हा त्यावेळेला शेवटी चालत असताना सर्व होत नाहीत. नाही महाराज आमचे भाऊ येते हे पायाने चालता येत नाही पण पकवास घेऊन लक्षात ठेवा, एवढा अगदी गजरामध्ये एकही आमचा वारकरी तेव्हा त्यावेळेला परत बसत नाही. आता जवळजवळ ते वारकरी महिन्याची येतं, महिन्याची वारी करतात, लक्षात ठेवा महिन्याची वारी, आणि 2 वारीत आहेतच, महिन्याची वारी करतात. तेव्हा त्यावेळेला परत निघालं तेव्हापासून कुठंच बसत नाहीत, कुणाचं काही आतापर्यंत हातात पण घेत नाहीत. आमच्या दिंडीमध्ये अशी सोय की अजून आतापर्यंत कुणाचंच आम्ही काही घेत नाहीत.
पाणी बसत नाहीत ना अजिबात चाल म्हणजे वाटणी निघाली तेव्हापासून खाली विसाव्यालाच बसतात फक्त विसाव्याला ना अजिबात नाही. कुणाचं काही घेत पण नाही आम्ही. तरी बाकी जातील कोणी एखादा म्हणून आमचे वारकरी कुणाचं दिलं तरी पाया पडून जरी करतो कोणी 100 रुपये 10 रुपये देत असतील त्याला आतापर्यंत स्पर्श केलं नाही. ही आमच्या मूत्रमळाची वारकऱ्यांची परंपरा आहे आणि ती आतापर्यंत आम्ही जोपासतोय. कुंडली तुळधारी ठर श्री ज्ञानदेव आनंदवारी सहप्रस्तुत करता विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट जड से जुडो. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ अंबुजा सिमेंट. स्पेशल पार्टनर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संशोधनेनं समृद्धी. बँकिंग पार्टनर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. मुंबईकरांच्या विश्वासातील बँक मुंबई बँक. असोसिएट स्पॉन्सर डेकोरस. सांभाळेल फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. स्वच्छ दाणेदार झक्कास चवदार सोनपरी भगर. डॉक्टर फिक्से वॉटरप्रूफिंग एक्सपर्ट.